वहिनी इकडे या ना, लय दिवसानंतर दिसले तुम्ही. मी आजच आले. असं का? हा. मी येत असतो तुमच्या गल्लीला. आम्ही इथं नाही ना राहत आता गल्लीत. हा, कुठं? इथल्या गल्लीत मी आता लंडनला राहते. बापरे, ते कुठं आलं लंडन? लंडन याच्या जवळ लंडनला राहते मी. आणि माझं ते लव अफेअर नव्हतं का, हा हा. मी त्यांना मग आमचं लव्ह मॅरेज झालंय ना. बापरे आमचं लव्ह मॅरेज झालं आणि ते म्हणे इथं नाही राहायचं, बापरे. मी तुला घेऊन लंडनला जाणार. बापरे, मग इकडं सोडलं का काय हे गाव? हा, इकडचं गाव सोडून दिलं पाहिजे तिकडून लंडनला. हे इकडं तिकडं एवढ्या मोठ्या येत ना, काय? बिल्डिंगी फिल्डिंगी बाई बाई लय माहितीये का. आणि तिकडचे माणसं चांगलीत माहितीये का. त्याचं ना असं लय मोठं लय काय? मन त्यांचं लय मोठं आहे. आणि आपल्या इकडं लोकांचं इतकुईलं काय मन. असं का? मी त्याच्यामुळं गेले. इथं कसं माहितीये का, मला लयच बेजार करीत होते ना. गलीमध्ये यायचे मला आणि मला असे इशारे करायचे. एक दिवस एक जण घरात येऊन मला मरणाचं हे केलं माहितीये का, काय? परेशान. बर, हा माहितीये का. तुम्ही कुठं असतात? मी इकडेच असतो. अच्छा, या ना घरी मग चहा प्यायला. चहा प्यायला का? हा, बरोबर, तुम्ही तर नसतात नाही तर मी येऊन गेलो घराकडे 2-3 वेळेस. नाही या ना, तुम्हाला बिर्याणी खाऊ घालते. असं का? अंड भात. अंड भात का? हो, बरं बरं, येतो ना. खाल्लेला आहे का कधी? नाही ना. या खाऊ घालते तुम्हाला. बरं बरं, हा, चांगला असतो का? चांगला असतो म्हणजे हं. ते खाल्ल्या ना हो. तुमचं लई वाढून. काय? हे एनर्जी ताकद तुमच्यामध्ये असं काम करायला. तिकडं सगळे लंडनला तिकडं जास्त लोक अंड भातच खातात. बापरे, हा, त्याच्यामुळे त्यांचं लय मोठा लय काय. मन. हा, येऊ का मी? हो या मग आता. हो हो.